गुलालवाडीचे पारंपरिक लेझिम पथक हे मात्र बाप्पाचे आगमन मिरवणूक असो किंवा मग विसर्जन मिरवणूक असो, नाशिकरांचं मुख्य आकर्षण ठरतं। यंदाचं त्यांचं हे 100वे वर्ष आहे। नाशिकरांची मनं जिंकून घेण्यासाठी यावर्षी देखील ते सज्ज झाले। नाशिक ढोल ही खरं तर नाशिकची ख्याती आहे आणि त्यातच हे गणेशोत्सवानिमित्त हे ढोल ताशा पथक जे आहे ते सज्ज झालेलं आहे। नाशिकरांचं मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारं असं हे पथक, या पथकाचं 100वे वर्ष आहे। ढोल पथकाची, ढोल वाजवण्याची म्हणून मी पुन्हा आले इथं। मी जॉब करून मुलांना सांभाळून आणि इथं म्हणजे माझं स्वप्न होतं का मी वाजवावं म्हणून। सर्जनाच्या दिवशी पण आम्ही वाजवतो आणि आगमनाच्या दिवशी पण वाजवतो। आमचे मित्र वगैरे सर्व इथं आहे, सर्व आम्ही एक साथ राहतो। आमचे सर आम्हाला सहकार्य करतात, खूप काही चुकलं तर सांगतात ते त्याच्यामुळं मग आम्हाला खूप उत्सुकता वाटते बा वाजवण्यामध्ये आणि इथे येण्यामध्ये। मला खूप छान वाटतं। काहीतरी मोबाईल सोडून, मोबाईल बघतात घरी असल्यामुळं, मोबाईल सोडून काहीतरी त्यांना वेगळं काही करायला भेटतं, शिकायला भेटतं त्यांना। आणि हे पारंपरिक आहे, पहिल्यापासून ते सुरुवात आहे। आता गणपती उत्सवामुळे खूप छान वाटतं मुलांना। उत्सवामध्ये हा सराव चालू असतो 2 महिने आधी। मला 40 वर्ष झालेले आहे लेझिम पथकाचा सराव आणि 4 वर्षापासूनचे ते 13 वर्षापर्यंतचे विद्यार्थिनी सहभागी असतात। पोलीस खात्यामध्ये 1978 साली साम्रासाहेब SP असताना मी भरती झालेलो आहे। तेव्हापासून गुलालवाडी व्यायामशाळेची जी लहानपणापासून आवड होती, लहानपणी मी लेझिममध्ये होतो आणि जेव्हा पोलीस खात्यात गेल्यावर मग माझ्याकडे जबाबदारी आली सांभाळायची। तेव्हापासून लेझिमचा सराव, लहान लहान विद्यार्थी यांना मी घडवायचं काम केलेलं आहे आणि पोलीस खात्याची नोकरी करून हे सांभाळलेलं आहे आणि पोलिसांनी, SP साहेबांनी, आयुक्त साहेबांनी याला खूप मोठा पाठिंबा दिलेला आहे।